जिल्हा परिषद पुणे आणि पंचायत समिती आंबेगावच्या सार्वत्रिक निवडणूक 2026 साठीची मतमोजणी उद्या 9 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून शासकीय तंत्रनिकेतन अवसरी ता आंबेगाव येथे पार पडणार आहे। या पार्श्वभूमीवर मतमोजणी प्रक्रियेसाठी नियुक्त केलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे दुसरे प्रशिक्षण आज 3 वाजता यशस्वीपणे पूर्ण झाले। निवडणूक निर्णय अधिकारी श्री गोविंद शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली हे प्रशिक्षण पार पडले। यावेळी मतमोजणी प्रक्रिया अत्यंत पारदर्शक आणि सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली असल्याचे दिसून आले। प्रशिक्षणातील महत्त्वाचे मुद्दे। प्रशिक्षणार्थींना मतमोजणीच्या तांत्रिक आणि कायदेशीर बाबींची सविस्तर माहिती देण्यात आली, ज्यामध्ये प्रामुख्याने खालील विषयांचा समावेश होता: वेळापत्रक आणि कार्यपद्धती, मतमोजणीचे टप्पे आणि विविध अर्जांचे फॉर्म्स, महत्त्व, टपाली मतदान, टपाली मतपत्रिकांच्या मोजणीची प्रक्रिया आणि मतपत्रिका अवैध ठरण्याची कारणे, जबाबदाऱ्या, मतमोजणी पर्यवेक्षक आणि सहाय्यक यांच्या नेमक्या भूमिका, अडचणींचे निराकरण, प्रक्रियेदरम्यान उद्भवू शकणाऱ्या संभाव्य समस्या आणि त्यावरील उपाययोजना। यावेळी कर्मचाऱ्यांकडून प्रत्यक्ष फॉर्म भरून घेण्याचा सरावही करून घेण्यात आला, जेणेकरून प्रत्यक्ष मतमोजणीच्या वेळी कोणतीही त्रुटी राहणार नाही। प्रमुख उपस्थिती या प्रसंगी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी श्री सतीश थेटे, तहसीलदार डॉक्टर सचिन वाघ, अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती अर्चना कोल्हे आणि नायब तहसीलदार श्री सचिन मुंडे यांच्यासह अन्य महसूल अधिकारी उपस्थित होते।